नमस्कार. आपण जेव्हा एखादं घर विकत घ्यायचं ठरवतो तेव्हा अनेक गोष्टी पाहतो. जागा, किंमत, बांधकाम. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कधीतरी नजरेआड होते. ती म्हणजे जी व्यक्ती आपल्याला घर विकत आहे तिला ते विकण्याचा कायदेशीर अधिकार आहे का? आज आपण मालमत्ता व्यवहाराच्या याच मूळ पायाबद्दल बोलणार आहोत. जरा कल्पना करा, एखाद्याने आपल्या स्वप्नातलं घर विकत घेतलं, सगळे पैसे दिले आणि नंतर कळलं की ज्याने घर विकलं त्याला ते विकण्याचा अधिकारच नव्हता. काय होईल? हे फक्त एक वाईट स्वप्न नाही, तर हा एक मोठा कायदेशीर धोका आहे. आणि म्हणूनच यापासून स्वतःला कसं वाचवायचं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरं, मग ही अडचण नेमकी काय आहे हे जरा जवळून पाहूया. जेव्हा विकणारी व्यक्तीच कायदेशीरदृष्ट्या सक्षम नसते तेव्हा संपूर्ण सौदाच धोक्यात येतो, किंबहुना तो कायदेशीरित्या होतच नाही. आणि ही काही किरकोळ चूक नाहीये. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तो व्यवहार कायद्याच्या नजरेत कधी झालाच नाही. शून्य म्हणजे पैसे गेले पण मालमत्ता हातात आली नाही, उलट एक मोठी कायदेशीर डोकेदुखी सुरू झाली. मग यावर कायद्यात काही तोडगा आहे का? तर हो, नक्कीच आहे. इथेच मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882चं कलम 7 मदतीला धावून येतं. विचार करा की हा कायदा म्हणजे एका पहरेकऱ्यासारखा आहे, जो अशा चुकीच्या व्यवहारांना होण्यापासूनच रोखतो. आता कायद्याची भाषा जराशी किचकट वाटू शकते, पण घाबरू नका. या कलमाचा गाभा खूप महत्त्वाचा आहे. खरं तर कोणत्याही मालमत्ता व्यवहाराचा हाच पाया आहे. हे कलमच ठरवतं की एखादा व्यवहार कायदेशीरदृष्ट्या टिकेल की नाही. चला तर मग या कायद्याला अजून सोपं करूया. आपण याला एका सरळ 3 मुद्द्यांच्या चेकलिस्टमध्ये मोडू शकतो. कोणताही विक्रेता या चेकलिस्टमध्ये पास झालाच पाहिजे. ही आहे ती 3 कलमी तपासणी. 1. ती व्यक्ती सज्ञान नसावी. 2. मानसिकदृष्ट्या सुदृढ असावी. आणि 3. कायद्याने तिला अपात्र ठरवलेलं नसावं. या तिन्ही अटी पूर्ण झाल्या तरच त्या व्यक्तीला करार करण्यास सक्षम मानलं जातं. यातला पहिला मुद्दा तर अगदी सरळ आहे, वय. कायद्याप्रमाणे विक्रेत्याचं वय किमान 18 वर्ष पूर्ण असायला हवा. आणि जर न्यायालयाने पालक नेमला असेल तर 21 वर्ष. यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने मालमत्ता विकली तर तो व्यवहार सुरुवातीपासूनच रद्दबातल ठरतो. त्यावर काहीच वाद नाही. दुसरा मुद्दा आहे मानसिक सुदृढतेचा. याचा अर्थ काय? तर व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला आपण काय करतोय, त्याचे आपल्यावर काय परिणाम होतील आणि त्यात आपलं हित आहे की नाही हे सगळं कळण्याची, समजण्याची क्षमता तिच्यात असायला हवी. आणि तिसरा शेवटचा मुद्दा, त्या व्यक्तीला इतर कुठल्याही कायद्याने करार करण्यापासून थांबवलेलं नसावं. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला दिवाळखोर म्हणून घोषित केलं असेल तर काही प्रकरणांमध्ये तिला मालमत्ता विकता येत नाही. बरं, आता कलम 7च्या दुसऱ्या तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. एक प्रश्न आहे, मालमत्ता विकणारी व्यक्ती नेहमीच त्या मालमत्तेची मालक असते का? उत्तर आहे नाही. कायद्यानुसार मालकी हक्क असणं आणि विकण्याचा अधिकार असणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी असू शकतात. म्हणजे इथे 2 प्रकारच्या भूमिका आहेत. एक म्हणजे मालमत्तेचा मालक, ज्याला अर्थातच ती विकण्याचा हक्क आहे. आणि दुसरी भूमिका आहे अशा व्यक्तीची जी मालक नाहीये पण तरीही तिला कायदेशीररित्या मालमत्ता विकण्याचा अधिकार मिळालेला आहे. मग अशा अधिकृत व्यक्ती कोण असू शकतात? तर उदाहरणार्थ ज्यांच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी आहे असे एजंट, किंवा न्यायालयाच्या परवानगीने अल्पवयीन मुलांची मालमत्ता विकणारे पालक, मृत्यूपत्राची अंमलबजावणी करणारे व्यवस्थापक, ट्रस्टचे विश्वस्त किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाचा कर्ता, हे सर्व मालक नसतानाही मालमत्ता विकू शकतात. या सगळ्या नियमांमागे एक साधं पण खूप महत्त्वाचं कायदेशीर तत्व आहे. लॅटिनमध्ये त्याला नेमो दॅट क्वाड नॉन हॅबिट असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्याच्याकडे जे नाही ते तर दुसऱ्याला देऊ शकत नाही. म्हणजे विकण्याचा अधिकारच नसेल तर विकता येणार नाही. इतकं सोपं आहे. ठीक आहे, तर कलम 7 फक्त हेच नाही सांगत की कोण विकू शकतं, तर ते हेही स्पष्ट करतं की व्यवहार कसा केला जाऊ शकतो. चला त्याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. म्हणजे बघा, एक सक्षम विक्रेता आपली पूर्णच्या पूर्ण मालमत्ता विकू शकतो किंवा त्यातला फक्त काही हिस्सा म्हणजे समजा अर्धा हिस्सा विकू शकतो. इतकंच नाही तर तो व्यवहार पूर्णपणे म्हणजे ॲब्सोल्यूट किंवा सशर्त म्हणजे कंडिशनल असू शकतो. म्हणजेच काही कायदेशीर अटींसोबत ही मालमत्ता विकता येते. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, मालमत्ता हस्तांतरण कायदा हा काही एकटाच काम करत नाही. त्या व्यवहाराला लागू होणारे जे काही इतर कायदे असतील त्या सगळ्यांचं पालन करणं बंधनकारक आहे. हा कायदा बाकीच्या कायद्यांना सोबत घेऊनच चालतो. बरं, आतापर्यंत आपण कलम 7चे सगळे बारकावे पाहिले,
पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा नियम इतका महत्त्वाचा का आहे? याचं महत्त्व काय आहे ते आता थोडक्यात पाहू. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे हा नियम खरेदीदारांचं संरक्षण करतो. यामुळे खरेदी करणाऱ्याला एक विश्वास मिळतो, एक खात्री मिळते की ज्याच्याकडून आपण मालमत्ता घेतोय त्याच्याकडे ती विकण्याचा कायदेशीर हक्क आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा नियम फक्त खरेदीदाराचाच नाही तर मालमत्तेच्या खऱ्या मालकाच्या हक्कांचाही रक्षण करतो. म्हणजे कोणीही उठून दुसऱ्याची मालमत्ता परस्पर विकू शकत नाही. कायद्याचा धाक असतो. आणि तिसरं, या नियमामुळे मालमत्ता खरेदी विक्रीच्या पूर्ण सिस्टीमवर, त्या व्यवस्थेवर एक विश्वास निर्माण होतो. जेव्हा लोकांना माहीत असतं की असे स्पष्ट आणि पक्के नियम आहेत, तेव्हा ते जास्त आत्मविश्वासाने व्यवहार करतात. खरं तर हा नियम एका मजबूत आणि विश्वासार्ह प्रॉपर्टी मार्केटचा पाया आहे. त्यामुळे आता पुढच्या वेळी जेव्हा कुठे विक्रीसाठी अशी पाटी दिसेल, तेव्हा फक्त घराची किंमत किंवा जागाच नाही, तर एक प्रश्न नक्की मनात येईल, हे विकण्याचा खरा अधिकार कोणाकडे आहे? कारण मालमत्तेची खरी किल्ली ही त्या मालमत्तेत नाही, तर कायद्याच्या योग्य पालनात दडलेली आहे.